डोंगरीपाडा टीमला सलामीची जोडी आपण पाहतोय. रोहिदास वाघात आणि भावेश शिलका. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित रोहित कोठावले. मला वाटतं तिकडे जो टेम्पो आहे तो थोडासा मागे घ्या. थोडासा मागे घ्या जेणेकरून रिफ्लेक्शन येणार नाही. तो अडथळा जो आहे तो दूर केला जाईल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसातील हा 7वा सामना आपण पाहतोय. सलामीची जोडी रोहिदास आणि भावेश. तर रोहित पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू फुल टॉस होता. फायदा उचलता आलेला नाहीये. पंचांनी सांगितलंय का हा चेंडू वाईड असेल, व्हाईट बॉल. लेगिस्टी सोडून जाणार हा चेंडू. व्हाईट बॉल इथे घोषित केला गेलाय. या अवांतर धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. एक धाव ही धावफलकावरती लागली जाते. बघा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल जेणेकरून खेळाडूंना त्रास होणार नाही त्या प्रकारे तुम्ही गाड्या पार्क करू नका. जर गाड्या जर पार्क करत असाल तर त्या गाड्यांचे मिरर आहेत ते थोडेसे फिरवायचे आहेत जेणेकरून रिफ्लेक्शन पडणार नाही. हा ट्रॅकर इथे होता. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल इथे येताना दिसतोय. रोहित कोठावले याला आपण पाहतोय. आजची स्पर्धा जर आपण बघितली जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघासाठी खूप चांगली राहिलेली आहे. चॅम्पियन ठरले होते नागलेच्या मैदानावरती. फुलटॉस चेंडू मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकणार नाहीये. समीर चेंडूला पकडू शकलेला नाही. आपण पाहतोय सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली तेच कारण चेंडू तिकडे तो फील्ड करू शकलेला नाहीये आणि पाहता क्षणी ते 3 धावा पलून पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. बघा नितीन दिवाले होते त्यानंतर प्रवीण सोमन देखील तिकडे पोहोचले होते. त्यानंतर समीर देखील पोहोचले. मात्र 3 क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे 3 धावा घेण्याची संधी मिळाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 4. बघा आता समीर याची जागा इथे बदलली जाते. समीर याचं प्रमोशन केलंय. समीर याला आता फ्लाइंग स्लिप मध्ये तैनात केलं जात आहे. बघा त्याच्या जागेवरती आता अक्षय पोहोचलाय तिकडे. बघा जो आपला बेस्ट फिल्डर असतो तो बाउंड्रीवरती ठेवणं नक्कीच अनिवार्य असतो. तर त्याच्याकडनं ते क्षेत्ररक्षण चांगलं होत असतं. हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न दिसतोय. चेंडू सरळ मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. जे षटकाराला धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये इथे धावसंख्या प्रवेश करत असताना हा ट्रॅकर होता. काय जबरदस्त कनेक्शन झाला. पुन्हा एकदा हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क यामध्ये झालेला नाही आहे. यष्टीरक्षकाने चेंडूला सोडलं होतं मात्र कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. बॉल टाकून झालेत 4. धावसंख्या झालेली आहे 10. इथे चेंडू थोडासा पुढे ठेवला होता पण ड्राईव्हचा फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये.
चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 रन्स 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गती परिवर्तन इथे पाहायला मिळालंय. मात्र पंचांनी सांगितलंय हा चेंडू वाईड असणार आहे. वाईड बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. एक्स्ट्रा रन इथे येताना दिसते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता रोहित याचा. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी राहिलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये आपण काय केला गेला क्षेत्ररक्षक आहे तिकडे चांगले क्षेत्ररक्षण झालंय. चांगले क्षेत्ररक्षण थोडस बघा क्षेत्ररक्षण झाल्यानंतर थोडासा राऊंड मारला त्याने आणि चेंडूला थ्रो केला तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली होती. षटकाची समाप्ती झालाय. पहिलं षटक हे कंप्लीट झालंय समाप्त झालंय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 धावा. बिनबाद 14 धावा या पहिल्या षटकात आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाला विनंती असणार आहे. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आपण आपलं प्रवेश शुल्क आपण जमा करायचं आहे. ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. धीरज येतोय. धीरज जाधव हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. धीरज आपण पाहतोय खूप चांगली बॉलिंग करताना आपण त्याला बघितलंय. पहिला चेंडू फुल टॉस आहे. मिस्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. बघा खूप चांगला झेल ते पकडला गेलाय. सहज सोपा झेल. फलंदाज भावेश ठरतोय फेल. पहिला गडी बाद. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर आदेश इन झालाय. आदेश शिल्का. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि पहिल्या बॉलवरती धीरज जाधव याने विकेट मिळवलंय. फुलटा चेंडू ऑन साइडला फटका केलाय. रोहित आहे चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट. आदेश गेला. आदेश परत आला. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. धीरज जाधव हा गोलंदाजाचा हॅट्रिक वरती आलेला आहे. हॅट्रिक बॉल असेल आणि हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी ऋतेश ते आपण पाहतोय. व्हाईट बॉल चा इशारा इथे आलेला आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालाय. बघा हॅट्रिक बॉल होता तो मात्र आता मिस केलाय धीरजाने. व्हाईट बॉल टाकलाय. एक धाव फलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. इथे आपण पाहतोय चेंडूला सोडून दिलाय ऋतेशाने आणि आपण पाहतोय पंचांनी सांगितलंय का चेंडू डॉट आहे. डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये आपल्याला धीरज कडनं पाहायला मिळतोय. बघा धीरज एक नवखा गोलंदाज आहे आणि त्याला सातत्याने प्रमोट केलं जात आहे डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. फुलटा चेंडू आपण पाहतोय. ऋतेशाला काही फायदा उचलता आलेला नाहीये. रोहित कोठावले तिकडे चेंडूला थोडासा फंबल करतोय. फंबल झाला होता तिकडे. 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकात बॉल टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटच्या आतलीकडे ते लागली आपण पाहतोय. इनसाइड एज सिंगल धाव. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. पूर्णपणे आपण पाहतोय बांधून ठेवलेला आहे. रोखून ठेवलेला आहे ते म्हणजे शास्त्रीकरपाडा संघाच्या बॅटरला. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. शेवटचा बॉल बाकी असेल. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत धीरज जाधव या गोलंदाजाने. व्हाईट चेंडूची नोंद झाली. व्हाईट बॉल. वन फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे दिलाय पंचांनी. चेंडू जर बघितला तर डोक्याच्या वरनं निघून गेला होता. तेच कारण पंचांनी सांगितलं का चेंडू वाईड असेल. शेवटचा एक बॉल बाकी राहिला आणि एक्स्ट्रा चेंडू इथे टाकले जात आहेत. हा चेंडू आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती इथे पडतोय आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपले. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया. देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. प्रवीण येतोय. प्रवीण सोमन तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल तेज तर्रार इथे हाताळला गेलाय. मात्र ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असणार आहे. वाईड बॉल. एक्स्ट्रा
बॉलने इथे सुरुवात केलाय प्रवीण सोमन याने. यावेळेस मध्ये पण खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतो. धीरज होते तिकडे, मात्र त्याच्याकडे कुठल्या प्रकारे संधी नाही आहे. चेंडू पडल्यानंतर उसली घेऊन सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 4 धावन करता चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतो इनफिल्ड जेवण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक आणि काय झेल इथे पकडला गेलाय. सुरेख झेल. या अगोदर देखील खूप सुंदर झेल इथे या शतरक्षकाने पकडला होता. शतरक्षक पाहतो आपण प्रमोद यांनी हा दुसरा झेल पकडलाय. नवीन फलंदाज आता दशरथ शेलका हा निवाडर इन झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दशरथने हा फटका ऑन साईडला केलाय. रोहित आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित कोठवलेकर झाले. 2 धावा तो थांबवू शकणार नाहीये. 2 धावा इथे आपण पाहतोय पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू आपण पाहतोय अष्टमच्या थोडासा बाहेर ठेवला होता. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल. वाईट चेंडूची नोंद झाली. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकात बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. फुल टॉस चेंडू आणि ते पंचांनी नो बॉल घोषित केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आणि आता इथे रिव्ह्यू घेतलाय. पंच रिव्ह्यू कोणाचा आहे? क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे आणि पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. फेअर डिलिव्हरी असेल.
फोर डिलिव्हरी. दोन धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आपण पाहतो 29 धावा. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिलेला आहे आणि त्या रिव्ह्यूचा फायदा इथे डोंगरीपाडा संघाला झालेला आहे आणि तो रिव्ह्यू त्यांचा रिटर्न देखील झालाय. म्हणजे पुन्हा एकदा त्यांना रिव्ह्यू मिळू शकतो या इनिंग मध्ये. हा चेंडू आपण पाहतोय ब्लॉकर मध्ये टाकला गेलाय, मात्र ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 चेंडू हे वाईट टाकलेत गोलंदाज प्रवीण सोमन याने. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा व्हाईट बॉल टाकल्यानंतर एक चांगला चेंडू इथे त्याने हाताळलाय. बघा व्हाईट बॉल टाकल्यानंतर एक लिगल चेंडू देखील त्यांनी टाकलाय. बघा पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर चौकाराला विकेट आली, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल, त्यानंतर हा चेंडू डॉट आलेला आहे. इथे आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. या ओव्हर मध्ये षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. 10च्या सरासरीने या 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा रोहिदास वाघात हा फलंदाज सलामीला गेलाय. चला पाणी घेऊन जायचंय. चला चला घाई करायची आहे. तीन षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि चौथं षटक हाताळण्यासाठी आता अक्षय येतोय. अक्षय जाधव. रोहिदास वाघात हा फलंदाज आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये त्याने 3 धावा बनवल्यात, त्यानंतर त्याला संधीच मिळालेली नाहीये. ती शेवटच्या ओव्हर मध्ये आता रोहिदासाला संधी मिळाली. पाहूया किती धावा बनवतोय रोहिदास. सध्या तरी आपण पाहतोय पहिला चेंडू हा वाईड इथे हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा झालाय आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल ऑफस्टमच्या खूपच बाहेर निघून जाणारा हा चेंडू होता. पंचाने सांगितलं का हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉल. ते पुन्हा एकदा व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू इथे व्हाईट टाकले गेले. धावसंख्या आता 32 या आकड्यावरती 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
मला वाटतं तिकडे गाडी आहे काय? फोर व्हीलर गाडी. चला तो अडथळा आहे तो दूर केला जाईल. खेळाडूला त्रास होत असेल तर आपण तो अडथळा दूर करू, लक्षात घ्या. ऑन साईडला फटका देखील गेला. रोहित आला पोहोचला होता, मात्र रोहित हा झेल पकडू शकलेला नाहीये. चेंडू सरळ निघून गेला 6 धावांन करता. सॉरी, पंच चौकार आहे की षटकार आहे? 4 धावा असतील, चौकार असेल. धावसंख्या आता 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 36. इथे बाद आपण कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. यानंतर गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा ए या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे ऑफ साईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेला. एकदा तर कंप्लीट झाल्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 38 या आकड्यावरती. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. पण खूप चांगला फटका त्या केला गेला. स्टेट डाऊचा फटका. समीर कोटावले पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. फेकी थोडीशी उशिराने झाली, त्याचा फायदा इथे उचलला गेला आणि पाहतोय 2 धावा इथे पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता 40 या आकड्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडू नंतर 8व्या सामन्याचा टॉस हा केला जाईल. हा ट्रॅकर गती परिवर्तन पाहायला मिळाला. इथे फसला जातोय रोहिदास वाघाचा फलंदाज आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल आता या इनिंग मध्ये. अक्षय जाधव याने आतापर्यंत चांगली बॉलिंग केलंय, मात्र 2 चेंडू त्याने एक्स्ट्रा देखील टाकलेत. हा चेंडू वेगवान तेच तर्रार आलाय. बघा प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळालंय अक्षय जाधव याचा. आणि आपण पाहतोय शेवटचा बॉल देखील डॉट आला. 40 धावा धाफलकावरती 41 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये 41 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागणार आहेत. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. गौरव गौरव यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. गौरव हाडल यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. आपण पाहतोय एका बाजूला गावदेवी चषक आहे, एका बाजूला शाष्टगरबाडा. अगोदर टॉसची ओळख करून दिली जाते. गावदेवी चषक आणि शाष्टगरबाडा असा कॉल द्यायचा आहे. गावदेवी चषक असा कॉल आहे आणि पाहूया गावदेवी चषक आलेला आहे. टॉस इथे गावदेवी स्पोर्ट्स महाजनवाडा संघाने जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए या संघाला.
चला बॅट्समन पाठवून द्यायचेत. चला बॅट्समन पाठवून द्या. 41 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 बॉल मध्ये या 41 धावा पूर्ण करायच्या असतील जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाला. शाष्टकरपाडा संघाने अगोदर बॅटिंग करत असताना 40 धावा या धावफलकावरती लागल्यात. 10च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती 41 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. आपण मागची स्पर्धा जर बघितली जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम साठी काय जबरदस्त कामगिरी आली होती. चॅम्पियन ठरले होते आणि आपण पाहतोय 11 चेंडू मध्ये 50 धावा बनवल्या होत्या रोहित कोठावले याने. रेकॉर्ड ब्रेक पारी त्यांनी खेळली होती नागल्याच्या मैदानावरती. आणि पाहतोय आपण 12 चेंडू मध्ये तब्बल 67 धावांची खेळी या दोन फलंदाजांनी केली होती. तेच दोन फलंदाज आता खेळपट्टीवरती उतरलेत. रोहित कोठावले आणि अक्षय जाधव अशी ही जोडी आपण पाहतोय. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भाविश शेलका. स्ट्राईक वरती पाहतोय आपण रोहित याला, तर नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय जाधव. तर पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. अंतिम मार्गावर पाहतोय भाविश शेलका याला. सन्माननीय प्रकाशजी शेलका साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिला बॉल रोहितने उडवलाय. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. आपण पाहतोय सन्माननीय प्रकाशजी शेलका साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रकाशजी शेलका साहेबांकडून आपल्याला आर्थिक सहकार्य झाले या स्पर्धेकरता आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रोहित आपण पाहतोय ज्यांनी मोठ्या फटक्यानं सुरुवात केली. पहिल्या बॉल पासून सुरुवात करताना दिसले आपल्याला रोहित कोठावले. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर एक सिंगल धाव. जो नॅचरल गेम आहे रोहित याचा तो खेळत असतो. पहिल्या बॉल पासून तो मोठ्या फटक्यानं सुरुवात करताना दिसत असतो आपल्याला. एक बिग हिटर म्हणून त्याची वर्णी लागलेली आहे. सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो डोंगरीपाडा टीमचा. ते पाठोपाठ कव्हर क्षेत्रामध्ये काय जबरदस्त फटका ते खेळला गेलाय. चेंडू सरळ आपण पाहतोय ट्रॉफीवरती इथे येऊन आदळलाय. बघा तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. त्या ट्रॉफीवरती इथे हिट झालाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं हेमंत घोडविंदा याने देखील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे त्याच्यावरती चेंडू पाठवला होता आणि ते अक्षयाने देखील तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती चेंडू ते पाठवलेला आहे. इथे आपण पाहतोय फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळून काढल्या दिशा देण्याचं काम केलंय. डीप मध्ये शतरक्षक पोहोचलाय तिकडे स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूला उचलला गेलाय, फेकला गेलाय. तोपर्यंत या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय अक्षय याने दावेदारी पेश केलाय आतापर्यंत. पोमन संघाने देखील दावेदारी पेश केलाय. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. त्यानंतर टायगर स्पोर्ट्स भिववाडा या संघाने देखील 2 सामने जिंकलेत. त्यानंतर आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही 7वी लढत आहे. जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स शाष्टकरपाडा. मिडविकेट क्षेत्रामध्ये फटका केला गेला. डीप मध्ये शतरक्षक आहे. चेंडूला उचलला जाईल, फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता 15 या आकड्यावरती 15 रन्स. बघा शाष्टकरपाडा संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या. इथे आतापर्यंत 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
बघा टॅप करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाला तिकडे निवडलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात होता मिडॉर मध्ये. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल येतोय. षटक संपले पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. जशास तसा उत्तर देण्याचा प्रयत्न येथे रोहित आणि अक्षयचा आपण पाहतोय. गौरव जाधव दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाल्या. पहिल्याच ओव्हर मध्ये 15 धावा आलेल्या आहेत. सन्माननीय रमेश भोये साहेबांचं देखील आगमन झालंय. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती आणि स्थानापन्न व्हा. सध्या तरी आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. आज त्यांचा संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यांची देखील स्पर्धा आपण बघितली होती या मैदानावरती. खूप चांगलं आयोजन नियोजन त्यांनी देखील केलं होतं आणि एक सफल स्पर्धा त्यांनी भरवली होती याच मैदानावरती. चला घाई करायचे, जास्त वेळ खर्च करू नका. 15 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 25 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. फुलटा चेंडू आहे आणि हा फुलटा चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाठवलेला आहे. ठोकलाय षटकार. 6 धावा. मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी. फुगली बेडकी वाणी ते पाणी तळात पिऊनी. थँक्यू डीजे. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा झाल्या होत्या आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती इथे षटकार ठोकला गेला. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे आता मॅच जिंकण्याकरता 20 धावा अजूनही बनवाव्या लागतील. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फुल टोल वसूल केलाय रोहित कोठावले याने. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेले. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. ते पाहतो आपण फेक फान चेंडू ते हाताला गेला. वेगावरती स्वार झाला होता. गोलंदाज गौरव प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इथं करताना दिसतोय. धावसंख्या आता झालेली आहे आपण पाहतोय 27 धावा. मॅच जिंकण्याकरता अजूनही 14 धावींची आवश्यकता असणार आहे. 14 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवाव्या लागतील. पुढे सचम करण्याचा प्रयत्न. चेंडूला आता खेळून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. भावेश शेलगा तिकडे आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धाव ही ते कंप्लीट झालेली आहे. या एका धावेने धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 13 धाब्यांची आवश्यकता. इथे आपण पाहतोय ऑन साइडला फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे जज करतोय. झेल पकडला जाईल का? यस, झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. अक्षय जाधव याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळालाय असं म्हणाल काय हरकत नाहीये. फलंदाज बाद. अग हेमा
आहे सन्माननीय देवेंद्रजी ठाकरे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम देवेंद्रजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अक्षय हा बाजायला नव्याने बॅटर धीरज आलाय. मॅच जिंकण्याकरता आता 13 बॉल मध्ये 13 धाबींची आवश्यकता आहे. 13 चेंडू 13 धावा. इथे आपण पाहतोय बॅकफुट वरती जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता धीरज याचा. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय तो म्हणजे डॉट. 12 बॉल आणि आता 13 धावींची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 13 धावा मॅच जिंकण्याकरता. यानंतर मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए असा मॅच आपण पाहणार आहोत. दशरथ येतोय, दशरथ शिल्का तिसरा षटक हाताळण्यासाठी. 12 बॉल मध्ये अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत. इथे आता दशरथ शिल्काला विकेट मेडन षटक टाकावं लागणार आहे. विकेट्स इथे गुच्छाने त्याला घ्यावे लागतील तरच या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. सध्या तरी स्ट्राईक वरती पाहतोय आपण रोहित याला, रोहित कोठावले जयंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा संघाचा सिक्सर किंग. पहिला बॉल इथे फक्त सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक हा चेंडू खेळून काढलाय रोहित याने. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 29 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॅटचं यश लागलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं यष्टांच्या मागे. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. बघा फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं धीरज याला आणि ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे पार देखील पाडलं होतं. मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल ज्यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिकडे. अतिश होते आपण पाहतो तिकडे आणि अतिशाने 100% एफर्ट्स दिलेत. स्लिप झाला होता मात्र स्वतःला सावरलं आणि डाव्या हाताने चेंडू त्याने तिकडे फील्ड केला. तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली. धावसंख्या आता 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 11 धावींची आवश्यकता आहे. इथे पादपांना मिस टायमिंग झालाय. दशरथ स्वतः चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि झेल पकडलाय. या मॅचची गोल्डन विकेट रोहित कोठावले. बॅक टू द डग आउट. बिग विकेट डाऊन. इथे पाहतोय आपण रोहित याची विकेट मिळालेली आहे. नव्याने बॅटर समीर येतोय, समीर कोठावले. इकडे आता मॅच थोडासा टर्न होताना दिसतोय. समीर यांनी आपण पाहतोय खूप चांगला फटका ते खेळलाय. समोरच्या दिशेने फटका खेळला गेला होता. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात.
वन शॉट असेल म्हणजे एकच धाव असेल. बघा 2 धावा पूर्ण केल्या होत्या मात्र समीराची बॅट तिकडे पॉपिंग क्रीज मध्ये कदाचित पोहोचली नसावी आणि इथे आपण पाहतोय एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या आता 31 या आकड्यावरती 31. 10 धाव्यांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 10 धाव्यांची आवश्यकता. इथे आपण पाहतोय मिस्टामिंग झाला. झेल होईल का? झेल झालाय. समीर याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. मला वाटतं बॉल तिकडे फुटलेला आहे. डेड बॉल इथे घोषित केला जाणार आहे. बघा नशिबाची साथ इथे आता मिळालंय ती म्हणजे डोंगरीपाडा या टीमला. बघा ती संधी साधली गेली होती मात्र त्या संधीचं सोनं होणार नाही आहे कारण बॉल तिकडे फुटलाय. पंचांनी सांगितलंय का हा चेंडू डेड बॉल असणार आहे. डेड बॉल इथे घोषित केला गेलाय आणि आता थोडीशी चर्चा केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. पाणी पाठवलं गेलंय. पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पाठवला असेल अक्षय याने. मॅच जिंकण्याकरता 8 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 10 धावा. दशरथ याने खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. निर्णायक षटक ठरत असताना ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. परफेक्ट यॉर्कर यावेळेस पाहायला मिळालाय. बघा अगोदर विकेट मिळाली होती मात्र तो चेंडू डेड बॉल घोषित केला गेला. मात्र त्यानंतर देखील अचूक टप्प्यावरती इथे बॉलिंग करत असताना आता सामना जर आपण बघितला तर 7 चेंडू मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा 12 चेंडू मध्ये 13ची आवश्यकता होती. इथे आता 7 मध्ये 10ची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये स्वतः दशरथ चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि बघा झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे समीर कोठावले. शेवटच्या बॉल वरती सफलता म्हणजे आता चेंडू बाकी असतील 6 आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 10. यस कम ऑन डीजे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका. नव्याने बॅटर नितीन येतोय. नितीन दिवा. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहूया कुठला गोलंदाज असेल तर ऋतेश येतोय. ऋतेश शेलगा. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती असेल धीरज. नॉन स्ट्राईक वरती नवीन आलेला फलंदाज नितीन दिवा. पाहतोय दशरथ काहीतरी काळमंत्र देत असताना ऋतेश शेलकायला की मॅच इथे इकडनं आता आपण पाहतोय की थोडासा बनलेला आहे. कारण 12 चेंडू मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता असताना दशरथ शेलकाने 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स मिळवल्या आणि मॅच आता पूर्णपणे त्यांच्या बाजूने ते फिरताना दिसतोय. सहा बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक वरती पाहतोय आपण धीरज याला. थोडासा प्रेशर इथे जाणवतोय बॉलर वरती बॅटर वरती. इथे धीरजच्या स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय
आणि धीरज याने हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. बिग शॉट, षटकार. बघा धीरज याच्या हाईट वरती जाऊ नका. बघा सर पातळ बांध्याचा हा फलंदाज आहे, मात्र फटका बघा किती दूर वरती त्याने मारलेला आहे. इथे आता प्रति उत्तर दिलंय. जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न ऋतेश शेलकायचा झालेला आहे. धीरज याची खेळी देखील आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. प्रवीण येतोय. प्रवीण सोमन. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 4 धावेंची आवश्यकता आहे. बघा पहिल्या बॉलवरती षटकार लागला, त्यानंतर 4 धावेंची आवश्यकता होती, विकेट मिळाली. आता 4 बॉल आणि 4 धावा. नव्याने आलेला बॅटर आपण पाहतोय प्रवीण प्रवीण सोमन. मला वाटतं तिकडे बाईक थोड्याशा त्रासदायक ठरतात तिकडे. विनंती असेल फिरवायची आहे तिकडे. 4 व्हीलर गाडी आहे का? थँक्यू. खूप खूप धन्यवाद. जो अडथळा निर्माण झाला होता तो आता दूर केला गेलाय. प्रेक्षकांना विनंती असेल शक्यतो आपण ज्या बाईक आहेत ते आपण गेटच्या बाहेरच पार्किंगला लावा. विनंती असेल. 4 चेंडू आणि आता 4 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 4 धावा. इथे आपण पाहतोय काय घडलंय, काय बिघडलंय. विकेट किपर कडनं झालेली चूक. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळालाय आणि इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला स्क्वेअर लेग पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय, पाहूया. बघा एक धाव तर इथे आलेली आहे. विकेट कडनं थोडीशी चूक झाली, मिस्टेक झाली आणि एक धाव घेण्याची संधी तिकडे प्राप्त झाली. आता आपण पाहतोय हा चेंडू फेअर असेल की वाईड असेल. तिसरा पंच एक चांगला निर्णय पोहोचवतील आपल्यापर्यंत. वन फॉर दी ओव्हर असेल. 1 फॉर दी ओव्हर. वन फॉर दी ओव्हर असं लक्षात घ्या. बॅट्समन थोडासा वाकला होता कमरेमध्ये, आपण पाहतोय भरपूर वाकला होता फलंदाज. बघा ज्या वेळेस आपण पाहतोय बाउन्सर दिला जातो त्यावेळेस बॅट्समन जो उभा असतो ते ग्राह्य धरलं जातं. इथे आपण पाहतोय की बॅट्समन पूर्णपणे वाकला गेला होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. आता मॅच जिंकण्याकरता 3 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता.
पूल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका केला गेला. शतरक्षक तिकडे होता, मात्र त्या शतरक्षकाला हुलकावणी दिली चेंडूने. चेंडू तिकडे पडल्यानंतर आपण पाहतोय की आउटफील्ड मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आणि चेंडूने आपली दिशा बदलली आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या. आता 2 बॉल आणि 1 धावीची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू 1 धावीची आवश्यकता. बघा इथे सिंगल धावा ह्या रोखायच्या होत्या, मात्र आपण शतरक्षक जर बघितले अगदी बाउंड्रीवरती तैनात केले गेले होते. मी तर म्हणेन कुठेतरी चुकीचं शतरक्षण हे लावलं गेलं होतं, ते म्हणजे शाष्टकरपाडा टीम कडनं. कदाचित जवळ जर शतरक्षक जर असता कदाचित हा झेल होऊ शकला असता, कदाचित एखादी सिंगल धाव गेली असती, मात्र 2 धावा तिकडे पलून पूर्ण केल्या गेल्या. आणि आता आपण पाहतो स्कोर हा लेव्हल झालेला आहे. स्कोर इज लेव्हल. आता मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू बाकी असतील अजूनही 2. या मैदानावरती आपण जर बघितलं ना तर जी सिंगल धाव असते ती महत्वाची असते. ती धाव घेताना भरपूर त्रास झालेला आहे भरपूर संघांना, खेळाडूंना देखील. इथे आपण पाहतो या शरीराचा वेध घेणारा चेंडू. ते काय घडलंय, काय बिघडलंय, तर 1 धाव घेण्याची संधी मिळाली. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि विजयी धाव इथे कंप्लीट झाली. अशा प्रकारे हा सामना इथे जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक गादेवी शाष्टकरपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम.